अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। तर आता सध्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे। श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक घराघरांमध्ये सणवार व्रतवैकल्य आवर्जून साजरी केली जातात। श्रावण महिना हा सणावारांचा व्रतवैकल्यांचा पवित्र असा महिना आहे। तर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांची जेवढी काही सेवा अर्चा करता येईल तेवढी सेवा मात्र अवश्य करा। नाही जमलं तर फक्त ओम नमः शिवाय हा जप जरी तुम्ही दिवसभर केलात तरी सुद्धा चालेल। तर भगवान शिवशंकरांची जशी शिवरुद्राभिषेक ही सेवा आवर्जून श्रावण महिन्यामध्ये केली जाते, त्याच बरोबरीने शिवलीलामृताचं पारायण सुद्धा श्रावण महिन्यामध्ये केलं जातं। शिवलीलामृताचं पारायण कसं करायचं, कोणी करायचं, कधी करायचं ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका। तर शिवलीलामृत हा अतिशय भगवान शिवशंकरांचा पवित्र ग्रंथ मानला जातो। काही घरांमध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवलीलामृताच्या 11व्या अध्यायाचं नियमितपणे वाचन सुद्धा केलं जातं। त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। परंतु श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही शिवलीलामृताचं अखंड पारायण जर केलं तर त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील, किंवा हे पारायण जर तुम्ही वर्षातून एकदा जरी घरामध्ये केलं तरी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येण्यास मदत होते। त्याचबरोबर घरात जे काही त्रास असतील, आर्थिक, मानसिक, शारीरिक किंवा जेही काही कटकटी असतील, जे काही आजारपण असतील तर ती कमी व्हायला नक्कीच मदत होते। शिवलीलामृताचं पारायण हे तुम्ही वर्षभरामध्ये कधीसुद्धा करू शकता, परंतु श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही हे पारायण केलं तर त्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कारण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला गेला आहे। तर शिवलीलामृताचं पारायण हे स्त्री किंवा पुरुष कोणीसुद्धा करू शकतं। असं नाही आहे की श्रावण महिन्याच्या सोमवारीच या पारायणाला सुरुवात केली पाहिजे। तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही वारापासून या पारायणाला सुरुवात करू शकता। घरामध्ये जर काही अडचण असेल, सुवेर, सुतक, मासिक पाळी असेल तर ते सर्व दिवस बघूनच तुम्ही या पारायणाला बसू शकता। कारण आपल्याला हे पारायण मध्येच सोडायचं नाही आहे। सुरुवात कशी करायची, जर तुम्हाला उद्याच्या दिवसापासून जर पारायणाला सुरुवात करायची असेल तर तुम्हाला आदल्या दिवशी मात्र जवळच्या भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन 11 बेलपत्र शिवपिंडीवरती एक ओम नमः शिवाय असं म्हणत 11 बेलपत्र शिवपिंडीवरती वाहायची आहेत। आणि त्यानंतर जी तुमची मनामध्ये कोणती इच्छा असेल, तुम्ही जर हे पारायण करत असाल तर ते भगवान शिवशंकरांना संकल्प करून सांगायचे। संकल्प कसा करायचा, तर उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी, अक्षता आणि एखादं फूल घ्यायचं, स्वतःचं संपूर्ण नाव सांगायचं, गोत्र सांगायचं। गोत्र माहिती नसल्यास काश्यप गोत्र सांगायचं। तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती भगवान शिवशंकरांना सांगायची आणि मग हे पाणी आपल्याला ताम्हणामध्ये सोडायचं आहे। अशा प्रकारे हा संकल्प आणि 11 बेलपत्र आपल्याला आदल्या दिवशी भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन करायचं आहे। जर तुम्हाला आदल्या दिवशी अगदीच वेळ मिळाला नाही तर ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्याच्या सकाळी लवकर भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जाऊन संकल्प आणि बेलपत्र मात्र भगवान शिवपिंडीवरती वाहायला विसरू नका। अशा प्रकारे आदल्या दिवशी तुम्ही सेवा केल्यानंतर घरी यायचं आणि दुसऱ्या दिवशीपासून या सेवेला सुरुवात करायची। सकाळी लवकर उठायचं आहे, त्यानंतर शुचिर्भूत व्हायचं आहे। शक्यतो पांढरी वस्त्र घालायची, जर नसतीलच तर कोणतीसुद्धा धुतलेली वस्त्र घालायची, फक्त काळ्या रंगाची वस्त्र त्या दिवशी घालायची नाहीत। आणि त्यानंतर आपल्याला या सेवेला बसायचं आहे। तुमची जिथे देव्हाऱ्याची जागा असेल तिथेच तुम्ही ही सेवा करू शकता। कशी करायची, तर तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या, त्याच्यावरती चौरंग मांडा, चौरंगाभोवती रांगोळी काढा, चौरंगावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र अंथरायचं आणि त्याच्यावरती शिवलीलामृताची जी आपली पोथी आहे ती ठेवायची आहे। या पोथीला सुद्धा आपल्याला झाकूनच ठेवायचं। जसं आपण गुरुचरित्राचं पारायण करताना पोथी झाकतो त्याचप्रमाणे आपल्याला शिवलीलामृताची पोथी सुद्धा झाकून ठेवायची आहे। अशा प्रकारे साधी सोपी मांडणी करायची आहे। आपल्या उजव्या हाताला दिवा लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे, दिव्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, त्यानंतर फूल वाहायचं आहे आणि धूप दीप अगरबत्ती आपण आपल्या घरात लावायचे, जेणेकरून आपल्या घरातलं वातावरण हे मंगलमय होईल। अशा प्रकारे आपल्याला या सेवेला सुरुवात करायची आहे। बाकी कलश मांडणीची वगैरे काही गरज नाही आहे, फक्त आपल्याला चौरंगावरती पोथी ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला सेवेला बसायचं आहे। शिवलीलामृताच्या पारायणामध्ये एकूण 14 अध्याय दिलेले आहेत। 14 अध्यायांमधले रोज आपल्याला 2-2 अध्याय एकाच दिवशी वाचायचे आहेत, म्हणजे 7 दिवसात आपलं 14 अध्यायांचं एक पारायण पूर्ण होतं। अशा प्रकारे 7 दिवसांचं हे पारायण आपल्याला करायचं आहे। यातले अध्याय जे आहेत ते थोडे मोठे आहेत, त्यामुळे खाली शक्यतो तुम्हाला जर अगदीच जमत नसेल बसायला तर तुम्ही खुर्चीवरती बसलात तरीही चालेल, नाहीतर आपल्याला चौरंगासमोर एक आसन ठेवायचं आहे आणि आसनावर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे।
ही सेवा चालू असताना, पारायण चालू असताना मध्येच उठायचं नाही आहे, कोणाशी काही बोलायचं नाही आहे. तुमचे रोजचे 2 अध्याय झाले की भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे, हात जोडायचे आहेत की माझ्यावरचे जे काही संकट असेल किंवा जी मनातली काही इच्छा असेल ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, तुमचं वास्तव्य माझ्या घरामध्ये असंच कायम राहू दे, अशी फक्त भगवान शिवशंकरांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपले रोजचे 2 अध्याय पूर्ण झाले की रोज आपल्याला भगवान शिवशंकरांची आरतीसुद्धा घ्यायची आहे. त्या पोतीला आपल्याला आपण जो काही जेवणार आहोत त्याचं नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे. जेव्हा तुमचं हे पारायण चालू असतं तेव्हा तुम्हाला कांदा लसूण मात्र अजिबात खायचं नाही आहे. मांसाहार मद्यपान घरामध्ये अजिबात करायचं नाही आहे. आणि झोपताना वगैरे आपल्याला जे आपण गुरुचरित्राच्या पारायणात जे काही नियम अटी पाहतो ते इथे नाही लागू होत. म्हणजे आपल्याला चटईवर वगैरे झोपायचं असं काही नाही आहे, तुम्ही कुठेही झोपू शकता. आपल्याला फक्त हे 7 दिवस मांसाहार मद्यपान कांदा लसूण आणि ब्रह्मचर्याचं मात्र पालन करायचं आहे. एवढ्याच नियम आणि अटी पाळून आपल्याला शिवलीलामृताचं पारायण करायचं आहे. जेव्हा तुमचं 7व्या दिवशी हे पारायण पूर्ण होतं त्या दिवशी आपल्याला पुन्हा भगवान शिवशंकरांच्या मंदिरात जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला थोडेसे तांदूळ आणि पांढरं वस्त्र शिवमंदिरामध्ये दान करायचे. एवढी फक्त सांगता आपल्याला पारायणाची करायची. अतिशय साधी सोपी सेवा आहे. हे पारायण तुम्ही अवश्य करून बघा. तुम्ही जेव्हा स्वतः हे पारायण करून बघाल तेव्हा तुम्हाला त्याचं नक्कीच चांगले अनुभव येतील. आणि कोणतीसुद्धा जेव्हा तुम्ही सेवा कराल तेव्हा त्या सेवेवरती आणि आपल्या देवावरती 100% विश्वास ठेवायचा, स्वतः पॉझिटिव्ह राहायचं आणि मगच सेवेला बसायचं. तुम्हाला त्याचा 100% रिझल्ट मिळतो. आणि कोणता रिझल्ट मिळावा किंवा सेवेचं फळ मिळावं यासाठी सेवा न करता आपल्या स्वतःच्या मनाच्या शांततेसाठी आपल्याला ही सेवा करायची आहे असं ठरवा आणि मग सेवेला बसा. तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे ह्या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीलामृताचं पारायण अवश्य करू शकता. त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये जेवढं काही तुम्हाला कोणत्याही प्रकारचं दान करता येईल तेवढं दान मात्र अवश्य करा, कारण श्रावण महिन्यामध्ये दानाला अतिशय महत्त्व आहे. अशा प्रकारे भगवान शिवशंकरांची तुम्हीसुद्धा ही आवडती सेवा या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा. याआधी जर कोणी केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हीसुद्धा ही सेवा करता का, आणि जर कोणाला नव्याने ही सेवा करायची असेल तर त्यांनीसुद्धा ही सेवा अवश्य करून बघा. तर तुम्हाला याबद्दल काही अधिक माहिती हवी असेल तर मला कमेंट्स करा, मी तुम्हाला त्याद्वारे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ आवडला का? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत इथेच थांबते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. श्री स्वामी समर्थ.